भरून राहिला ना तो माणूस चांगला सोकारी, मग बस. त्या भुईमुंगाच्यानं हे जंगली डुकरं जास्त चटकले म्हणे. अधिक भुईमुंग आले अंडे धराचे आहे म्हणे. भुईमुंग आले अंडे धरले का ते मग अधिक त्रास देईन म्हणे. त्याचा इलाज असा नाही, थोडा वेगळ्या पद्धतीनं करतो म्हणे मी. हुशार बी आहे ना तो. मला तर वसंतरावपेक्षाही चंट माणूस दिसू राहिला. पण तुम्ही तर म्हणू राहिले का कैऱ्या गायब आहे म्हणून. हा, आता त्याला माहित नव्हतं ना का बा चोऱ्या चकाळ्या बी येते, कैऱ्या गायब होते. त्याला एवढं माहित होतं फक्त का जंगली डुकराचा भेव आहे बा. पण आता जो सोकारी आहे तो तर म्हणे ना का मी याच्या पहिले सोकारे केलाय म्हणून. मग त्याला माहित नाही काय कसं काय राहते तर. नाही, हे गोष्ट बरोबर आहे म्हणा तुमची. बरं पाहू ना, आता पहिलाच दिवस होता ना. अरे आंड्रे, किती वेळची उभी आहे मी. आण इकडे गाडी आण. अरे माझ्याच घरापाशी तू उशीर आहे तर माझ्याच नवऱ्यानं आणलेल्या ह्या कचऱ्याच्या गाड्या होय आणि तुम्हाला माझ्याच नवऱ्यानं लावलेलं होय. अरे तर इथंच येऊन राहिलो होतं ना, इकूनच जा लागते मले. हा, अरे तर त्या 2-4 बाया राहिल्या होत्या. आता त्याचं घर अंधरा आहे ना, त्याला यायला टाइम लागते ना. पहिले म्हणाचं का गाडीचा आवाज आला का सगळे जणी एका जागी उभे राहत जा. सांगू सांगू मॅट झालो मी. अरे कारणी आली का आपली. सगळे मिळून 60,000 रुपये जमा करा. काय म्हणून राहिली मी. आणि तेव्हा नवऱ्याला द्या पहिले तुम्ही. जेवढे जण चिखल धरायला गेले होते 60,000 रुपये खर्च आला म्हणते त्या गाडीले. पण आम्ही कायचे देऊ हे तर काही समजलं नाही. आम्ही काय देऊ. अरे तुम्हीच नेलं चिखल धरायला ते गाडी. त्याच्या जण ते काय होतं ते इंजिन का ते खराब झालं म्हणते. ते काय काय तुमच्यासाठी घेतली होती का ते चिखल धरायला घुमाले. का माया इकडे लग्न गिग्न राहते मा नातेवाईकात त्याच्यासाठी घेतली होती ते. अरे पण मी एकटा कसा काय देऊ पैसे भरून हे तर सांगा. माया तर पगारच वाचा आहे. माया पगार होय ना आता उद्या, तेव्हा मी आता बा ते चिखल धरायचे पैसे देईन. काय तुमच्यासाठी घेतलाय का त्या गाड्या. उठले सुटले का काळा गाडी तात्या. उठले सुटले का काळ्या गाडी तात्या. त्याच्यात पेट्रोल नाही टाकणं काही नाही. फुकट फाकट मस्त घुमणं. आणि त्याच्यात आता एवढं मोठं काम निघालं तर 1 रुपया फेकून नाही मारवायला कोणी. याच्यानंतर जर मानवऱ्याला गाडी काढायला लावली तर मापेक्षा वाईट बाई नाही कोणी. झडपीन धरून एखाद्याले जो बोलायला आला इथं त्या गाडी काढा तात्या चला घुमाले म्हणून इथून. म्या काही म्हटलं नाही काकू. जैन म्हटलं बा त्याले म्हणा चला येतो मी. मला म्हटलं तर सारा गाव येते त्या गाडीत बसाले. काळा गाडी काळा गाडी. आणि आता एवढा मोठा खर्च आला तर एक जण नाही देऊ राहिलं. इथं काय पैशाचं झाड आहे काय. उठलं सुटलं हलवलं का पडले पैसे. हलवलं का पडले पैसे. 60,000 रुपये कुठून आणा. अरे लय कामाची गोष्ट आहे इथं. इथं तर कामाची गोष्ट आहे. इकडे मला हिरवच दिसू राहिला सगळे इकडे. बरं, आजच येतो ना मी रात्री. आजच येतो रात्री. सोयसाळ घेऊन येतो आपली तिकून. सगळं जाणतो, तू टेन्शन नको घेऊ. दाखव ना तर मग कसे आहे आम्हाला तर पाहू दे. आता चिखलदरा घुमायला गेले तुम्ही, आमचं नाही झालं जाणं तर पाहू तर द्या काय काय पाहिलं तर. मी व्हिडिओच नाही काढले. हे सगळे मनानं काढले व्हिडिओ आणि त्या सोन्यांच्या त्याच्या याच्यात आहे. माझ्याच्यात काहीच नाही. वाबेले का मोहन त्या याच्यात तर घ्यायला पाहिजे होता. आम्ही तर त्या याच्यात पाहत होतो. आता थांबा, हे दोघं जण आले याच्या मोबाईलात आहे. अरे सोन्या, ते त्यापाशी व्हिडिओ आहे ना तो आपण चिखलदऱ्याला गेलतो ते हरणं वाघ अस्वल पाहिले. नाही आमच्यापाशी नाही आहे. मन्यदापाशी आहे. अरे तुम्ही तर म्हणे ना मन्यात आले का आमच्या याच्यात देजो म्हणून. पण वेळच नाही भेटला आणि त्याच्यानं काही घेतलेच नाही. आणि मन्यादाची आमची भेटच नाही. आणि सध्या आता काहून कायच्यासाठी पाहिजे होता ते आता पाहिला ना तिथं. अरे आम्हाला पाहायचा होता व्हिडिओ. नाही आमच्यापाशी नाही आहे. मन्यदापाशी आहे. चला येतो मोहनदा, थोडा गडबडीत आहे. काय चिवत्याच बनवायचे धंदे करू राहिले का रे. याच्यापाशी आहे आणि त्याच्यापाशी आहे. तो म्हणते मापाशी नाही, तो म्हणते मापाशी नाही. खरंच वाघ पाहिला तुम्ही का कुत्रं पाहिलं. अरे नाही ना बाबा, कुत्र्यात आणि वाघात काय फरक नाही ओळखत काय आपण. काही सांगता नाही येत त्याचं. ते कुत्र्याले वाघासारखा कलर मारून दूर ठेवून देते आणि म्हणते हाच वाघ होय. थांबा, हा मन्या आला. आता मन्यात दाखवत तुम्हाला. आता पाहून घ्या कुत्रा होय का वाघ होय तो. थांब थांब. अरे आपण चिखलदरा घुमायला गेलो होतो. ते वाघ हरणं ते अस्वल पाहिले. ते मोर गिर पाहिला. तो व्हिडिओ त्या काढला ना त्याच्यात. हा माझ्यातच काढलाय. ते दाखव बरं यायले पाहायचा आहे म्हणते तो व्हिडिओ. आता दे ना मग 100 रुपये खर्च आले. मग व्हिडिओ दाखवतो. आम्ही काय फुकटात पाहिला का तो तिथं. आम्हाला पैसे द्यायला लागले ना. आम्हाला तर 600 रुपये खर्च आला. राहू दे वा, राहू दे, काही दाखवू नको. आम्ही युट्यूबवर फुकटात पाहून घेईन. राहू दे तू. अरे मजाक करू आलो ना. मजाक ही नाही समजत का बाबा तुम्हाला. घ्या हे घ्या मोबाईल. व्हिडिओ लावून दिला आहे. पाहिजा फक्त. मोबाईल ओरिजिनल ॲपलचा होय. 1,75,000चा. पडला नाही पाहिजे काही कमी जास्त झालं नाही पाहिजे. मी येतो तिकडून जरासं. अरे मोहन खरंच 1,75,000चा मोबाईल वगायचा हा. नाही तर काय तर ऍपलचा होय ना बा ओरिजिनल वाला. तो काय होय 3 कॅमेरे आणि त्याच्या मागून. कायच्या भरोशावर घेतला रे यानं. काय माहित आता कायच्या भरोशावर घेतला. आम्हाला नाही माहित. आमच्या ऐकून घेणं नाही हुरायला आणि त्यानं घेतला बुवा. म्या जो हा घेतला हा सोन्यापासून घेतला होय. सोन्यापाशी कोण होता गाण ठेवायला आला होता. तो पसला त्यानं मला इकला मग कमी पैशात. अरे बापा हरणं तर लय आहे रे तिकडे. इथं आहे रे चेते काचकोऱ्या. हे पाय वेलच्या वेलच लागला आहे. आपल्याला फक्त 3-4 पाहिजे. थांब मी गोटा आणतो पाळाले. चांगला नेमगे बरोबर. एकाच झोडप्यात पडला पाहिजे. एकाच झोडप्यात पडन ते. आता पाहतो त्याले कसे दारू पिऊन झोपते त्या खुर्च्यावर. हातात पन्नी घालून उचला लागते चेत्या त्याले. नाही तर लय बेकार काम होऊन जाईन आपलंच. माहित आहे मले काचकोरी होईन ते.
अरे हाव रे, खरंच वाघ आहे रे. आणि अस्वल खरोखरच आहे. नाही तर मग काय प्लास्टिकचे पाले गेलतो का आम्ही तिथं? काही राजे हो तुम्ही, एवढे मोठे पैसे खर्च केले ना. कसं होईन हो देशमुख साहेब तुमचं? त्याला मजाकच वाटू राहिलं होतं म्हणून त्याला व्हिडिओ दाखवा लागला. बाप्पाले का मोरही लय आहे रे तिथं. तर मोर हाय, हरण हाय, वाघ हाय, अस्वल हाय, लय आहे तिथं. हत्ती पाहिजे होता ले का? हत्ती असता तर मग गेलो असतो जरासं पाहिले. हत्ती मग तुम्हाला तिकडे जा लागन, कर्नाटकच्या इकडे. तेव्हा तिकडे हत्ती दिसन. मोहन खर्रा बनव रे एक चांगला. इलायची लोंग टाकजो जराशी. दाखवला काय मोहनदा व्हिडिओ? हा पाहून राहिले ना ते. पन्नीत काय आणलं रे? पन्नीत काय? पन्नीत साप आणला पकडून, तो इकडे सोडून देतो. इकडून आणला ते ना साप पकडून. जंगल तर इकडे आहे. जंगलातून साप पकडून आणला काय? गावात सोडायला आणले का रे येईन? काय माहित, त्याचा काही भरोसाच नाही आहे बाबा. आणि डसला लेका तो, आणि काही झाला साप तर बे. हा यायले लेका आकलाच नाही का काही? नाही घरचे काही म्हणत नाही यायले. सोडलाय त्याला तसंच. ते लोकांना परेशान करायला घरवाल्याने सोडून दिलाय. ते हँडग्लोव बरोबर घाल आणि तिन्ही खुर्चीवर बरोबर टाक काचकोरी. तिथं जास्त टाकचे त्या, तिथं लय चटकले जराशे ते. तिथं जास्त टाक, तिथं जास्त टाक, तिथं लय चटकले. आता कसे बसते ते दारू पिऊन इथं, आता माहीतच पडन त्याले. चल तिकडे चल, आता इथं बसू नको सध्या. हे पन्नी हे फेकून देऊ तिकडे, ते हँड्सगो राहू दे तिथं. फोन लावून कोण नाही विचारलं कुठं आहे तर ते? फोन लागून नाही राहिला जायले, संपर्क क्षेत्राच्या बाहेर आहे म्हणते ते. वावरात असतं गेले ते. थांबा मी फोन लावून पाहतो. आप जिस व्यक्ति को कॉल करना चाहते हैं कृपया वो संपर्क क्षेत्र के बाहर है, थोड़ी देर बाद कॉल करें. त्याचा याचा टाइम झालेलाच आहे. 1-2 घंट्यात येऊनच जाते ते. नंतर मी पाठवून देईन आपल्या ठियावर. तिथंच पाठवू ना गार्डन मध्ये. हा तिथंच पाठवून दे जा. 4-5 जणांचे पैसे द्यायचे आहे. चला येतो मग. अरे मोहन, देणार रे बा पैसे चिखलदरे ट्रिपचे? तुम्ही काय म्हणे काल येतो, काल मी पैसे काढून ठेवले, मग काल तुम्ही मागितले नाही. आता हे तुमची गलती आहे. आता 2-3 दिवसानं. हे फालतूच आहे, काय करू नको फालतूचे. तुमच्यासाठी काढून ठेवले होते, मग माझ्यासाठी काढून ठेवले होते पैसे, तर मग कुठं खर्च केले ते? मग माल आणून घेतला मी पैशाचा, तुमची वाट पाहिली मी. तर मला एक फोन काऊन नाही केला त्या? फोन केला होता, संपर्क क्षेत्राच्या बाहेर आहे म्हणे. मला वाटलं गेले बा डबल चिखलदरा घुमाले, म्हणून संपर्क क्षेत्राच्या बाहेर दाखवू राहिले. 60,000 रुपयाचा चुना लागला गाडीले, आणि आता डबल जाऊ का चिखलदरा घुमाले? हेच धंदे करू काय? तात्या, ते देवा काका आले होते तुम्हाला पैसे द्यायले. ते पेरणीच्या मशीनचे पैसे द्यायचे होते म्हणे. अच्छा हाव काय? फोन तर नाही आला मला त्याचा. अरे फोन तेही नाही केला आणि त्याच्यात एकटा मी केला. संपर्क क्षेत्राच्या बाहेर दाखवला तुमचा मोबाईल. अरे हा बरोबर आहे. हे काय वय नेटवर्क येणं जाणं करू राहिलं. अरे नेटवर्कचा प्रॉब्लेम आहे, त्याच्याच्यानं होऊ राहिलं वाटते. लावा बरं नामदेवराव तुमच्या याच्यातून फोन लावा. सांगा नंबर. 85 30 38 32 34. हॅलो देवा काका, हे सरपंच साहेबाले कुठं पाठवू? गार्डन मध्ये पाठवा. गार्डन मध्ये आम्ही सगळेजण बसलो आहे. तात्या, गार्डन मध्ये बोलावलं तुम्हाला. बाबू मोहन, मला उद्या पैसे लागन कोणी आलती. फालतू नाटकं नाही पाहिजे. 60,000 रुपये गाडीला लागले, मला ते देणं आहे. तुमच्या पैसे काय 60,000 आहेच नाही काय? माझ्या 778 रुपयानं जळलेलं काम आहे ते. काय राजे हो तुम्ही बी? फालतू दिमाग खराब करायचे कामं नाही पाहिजे. सगळेजण असेच म्हणून राहिले, मग मी काय करू? माझे 16,000 रुपये टाकले आहे त्याच्यातनी. मला उद्या पैसे लागन म्हणजे लागन. उद्या त्या सल्ल्या शाहरुखाचा पगार उरायला, त्याला पैसे मागतो मी. चला येतो नामदेवराव. काय राजे हो, चकण्याले तर चांगला आयटम म्हणाले पाहिजे होता. हे कुरकुरे आणले तुम्ही. अरे हे शरीरासाठी चांगले नाही आहे ना कुरकुरे खाणं. आता काही होतच नाही तर मग कुरकुरेच घेऊन आलो. काही नाही होत, 1-2 खाल्ल्यानं शरीराला काही फरक नाही पडत. पाहिजे तू जास्त नको पिऊ, तुला सैन नाही होत, मग डायरेक्ट झोपूनच राहता तू. नाही मी लिमिटेडच काम राहायचं आपलंवाला. चर्स. अरे काय कोरीस पेता का तुम्ही? आपलं कोरीस असते, आपल्याला पाणी गिनी जमत नाही. आता पैसे तुले सगळ्याचे झाले. आता जेवढे जण आहे तेवढ्याचे पैसे आले. एकरी प्रमाणे पैसे दिलेले आहे, त्या पैसे मोजून घेतले ते पुरे. अरे हा, पण आता मला प्रत्येकाचं माहित थोडी आहे किती एकर आहे काय आहे. ते ड्रायव्हरला माहित आहे. ड्रायव्हरनं सगळ्याचे नावं लिहिले आहे, त्याच्यानंतरच पेरणी केली आहे. दे रे रिवाइंड दे, रिवाइंड दे रे, रिवाइंड दे. अरे हेडशॉट मारला रे त्यानं. अबे त्याला मार, अबे त्याला मार. तर तिथं लपलाय तो. लवकर उठा इथून दोघांच्या दोघं, लवकर उठा. दिमाग खराब करून टाकला पुरा. तुम्ही बोलत जा त्याले. गेम खेळू देऊ राहिले का त्याला इथं? गेम खेळासाठी लावलाय का या खुर्च्या? अरे ऐकतच नाही ना, काय करावं त्याले सांगा बरं. ते काय व पबजी आहे का भबजी व चेस खेळत राहायचं दिवसभर इथं. ते एवढी मोठी लायब्ररी खोलून दिली, तिथं बॉम्ब नाही पडू राहिली त्याची, आणि तर मोबाईल घेऊन ते गेम खेळत बसू राहिले. ठीक आहे ना, एक तर त्याला बोलावून घ्या लागन, पैसे देऊन द्या लागन पुरे, नाही तर मला जा लागन. काय झालं हो महादेवराव, असे काऊन करू राहिले? अरे राजू माय अंग खाजू राहिलं काय नव्हतं भल्ला अंग खाजू राहिलं. अरे अंग तर माय खाजू राहिलं. अरे काय झालं तुम्हाला सगळ्याले? असे अंग काऊन खाजवू राहिले? अरे काय माहित काय झालं तर भल्ला अंग खाजू राहिलं. अरे अंग नाही धुतले का तुम्ही? अंग खाजू राहिलं तुमचं. अरे अंग धुतलं ना राजू हो, कसं बोलता तुम्ही? अंग नाही धुईन तर काय असं देईन का आम्ही?
वावरात होऊन कामधंदे करून या लागते. घामाचा अंग राहते तर अंग तर धुतोच ना. अरे माया अंग खाजूर आलं राजीव काहून तर. अरे माया अंग खाजूर आलं ना अचानकच. अरे असं कसं झालं बुवा. अरे बापरे असं कसं अंग खाजूर आलं रे बुवा. हे काय काचकुरी टाकली का पोट्टे ना. अरे फुल टाईट झालं रे काम बाबा. उठणं नाही उरायला माझ्यानं. अरे माझ्यानंच कुठं उठणं उरायला. काचकोरी होय ते तुमच्या अंगाला लागली. कुठून आणली ते काचकोरी तुम्ही? कुठं बसले होते? अरे त्या गार्डनच्या खुर्चीवर बसलो होतो. जेवढे जण बसलो तेवढ्याचे अंग खाजू राहिले. पाहिजे ते आंघोळ धुवायची साबण नका वापरू. ते निर्म्याने आंघोळ धुवा तुम्ही. अरे काय पागल झाली का तू. निर्म्यानं आंघोळ धुवायला लावून राहिली. अंग नाही झुमन का मायावाला. लावली आता मी ताई साबण. तू दुसरी घेऊन येतो आता. लवकर लवकर कर जरासा. टाइमपास नको करू इथं. पटापटा तोड काय रे. अरे आवाज कायचा वैरी सोन्या. हा तर जंगली डुकराचा आवाज येऊ राहिला. अरे आव रे जंगली डुकरं आले वाटते राजा. घे लवकर 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 कर जरासा. जंगली डुकरं हाकलायला ये ना आता कोणी ना कोणी. लवकर चल. अरे उठा हो. अय, उठा उठा लवकर. हे काय होय हे? हा अरे तुम्ही झोपायला आले का सोकारी करायला आले. उठा लवकर. कोण होय. आता तुम्ही. अरे काय तमाशे काय होय म्हटलं हे तुमचेवाले. तुम्ही इथं सोकारी करायला आले का दारू पिऊन झोपायला आले. हा ते जंगली डुकरायना तिकडे किती धिंगाणा करून ठेवला. थे पा कैऱ्या चोरी गेल्या माया. थे पा. अरे उठा हो दिगंबर भाऊ. ओ दिगंबर भाऊ उठा. हे सरपंच आले. कोण सरपंच. हकाल तिकडे ते कोणते सरपंच होता. झोपू दे मले. लवकर लवकर दोघंच्या दोघे निघा. लवकर दोघंच्या दोघे वावराच्या बाहेर निघा. लवकर लवकर निघा. जाता आता इथून का इथं पोलीस आले बोलावू आता. हा तुमचे कारनामे दाखवाले का जाता इथून. चला चला हो विलास भाऊ चला इथून. मला याच लागते तुमच्या गावात. सांगतो कारनामे सांगतो. पांडुरंग बुवाले तुमचेवाले. म्हणून तुम्हाला कोणी सोकारी नाही ठेवे. हा हे इकडे रांडूकर येऊ राहिले. पुरा भुईमुंग खाऊन टाकला त्यानं. चोर आले कैऱ्या चोरून नेल्या. मस्त झोपले दारू पिऊन इथं. एवढे दिवस वसंतरावने इथं सोकारी केली. दारूही पेले मान्य करतो मी. रात्रीचे दारूही पेले मी. सोबत पेलो काही डाव त्याच्या. पण ते झोपले नाही. सोकारी म्हणजे सोकारीच केली त्यानं. पहिले सगळे रांडुकर हाकले. चोर चोर तर दूर दूर पर्यंत येऊ नाही दे. तुम्ही वसंतरावच्या इथं जा आज आणि त्याला म्हणा तुम्ही येऊन जा बा आणि तुम्हाला जे काम वाटते तेच करा. समजले. हे अशा कामाचे नाही आपल्यावाल्या. पहा बरं किती मोठं नुकसान करून टाकलं तुमचंवालं 2 दिवसात. नाही नाही मला जाच लागन आणि कराच लागन हे. आणि तुम्ही चला माझ्यासोबत. चला आम्ही येतो वाटल्यास तुमच्यासोबत. राम खोराय हो हसू राहिले. हा काटपुरी टाकली का याच्यावर तुम्ही. थांबा थांबा रे तुमच्या घरी येतो. याच्या घरी जाच लागन. हा हे मस्तावल्यासारखे करू राहिले पोट्टे. नाही माय नाही होत येणं. कारण आता मी दुसऱ्याला शब्द दिला आहे. त्याच्या इकडे इंटरव्ह्यू आहे मला. अरे असे फालतू नाटकं नका करू ना आता. इंटरव्ह्यू आहे आणि हे आहे ते आहे. हा मी डायरेक्ट म्हणून राहिलो तुम्हाला 500 रुपये तुम्हाला महिन्यावर वाढून राहिलो. 12,500 रुपये करू राहिलो. एवढा महिना तुम्हाला कोणीच नाही देत. आणि तुम्हाला माहित आहे का आपला त्रास कोणताच नाही आहे म्हणून. नाही तरासाचा तर काही विषयच नाही आहे. तरास तुमचा पहिले आपल्याला कोणताच नव्हता. पण हा जो तुम्ही तरास लावून देऊ राहिले ना त्याच्यात मी सायकल उचलली आणि घराकडे आलो होतो. हे पा पहिलेच सांगू राहिलो मी ट्रॅक्टर चालवणार नाही. मला ट्रॅक्टरही शिकायचा नाही आहे. कमरीच्यानं तुम्हाला माहित आहे मला त्रास होते. मी कोणत्या झाडावर चढण नाही. अट क्रमांक 2 मी कुठल्याही प्रकारच्या झाडावर चढणार नाही. आता हे नवीन नवीनच आणून राहील तुम्ही. नवीन नाही हाय सगळं जुनच. पण तुम्हाला सांगून राहिलो मी 4 चौकात आता. हां जे सोकारीचं काम आहे ते मी करनच. फवारणी करन असं काही नाही. ढोरा वासराले चारा देणं हाय करीन. दूध बी धुईन. म्हशीचं गाईचं बैलाचं सारं करीन. त्यातनी काहीच हरकत नाही आहे. पेरणी म्हणसान तर मी ट्रॅक्टरनं पेरणी करू शकत नाही. आणि मी करू शकतो बा बैलाईनं. मी बैलाईनं नागर वकरण पेरणी करू शकतो. पण तुमचं काम कसं आहे झटकेपट. त्याच्याच्यानं मग तुम्ही सांगता ट्रॅक्टर तर मग त्याच्यात काय माझी गलती नाही आहे. हां तुम्हाला सांगू राहिलो मी. आणि अट क्रमांक 3 शुक्रवार आणि रविवारी आपल्याला तुम्हाला माहीत आहे डब्यावर लागन मटण. अरे बापा अटी नियम आता नवीन नवीन आणून राहील तुम्ही. नाही नाही हे सगळं जुनंच आहे. तुम्हाला मी नवीन पद्धतीनं सांगू राहिलो. तुम्हाला पहिले बी तर सांगितलं. पण कसं आहे तुम्ही दुर्लक्ष केलं आणि आपल्याला वाटलं का बा जाऊ दे जाऊ दे. हां काही सण असले कार्यक्रम असले त्या दिवशी नाही आणलंच चालते. पण गोड पदार्थ त्या दिवशी आला पाहिजे डब्यावर. बाकीचे जे माय काम आहे ते तर मी करीनच. तुमच्या सगळ्या अट्या नियमा शर्ता जे बी असन ते मला मान्य आहे. एवढ्या जणात मी सांगू राहिलो तुम्हाला. चला आता टापटीप सायकल काढा. सर ते आपल्या वावरात चालले जा सोकारी करायला. आणि आजची मजुरी मला पूर्ण लागन. पण अरे आजची मजुरी पूर्ण घेऊन घ्या तुम्ही. ठीक आहे. पुरा भुईमुंग जंगली डुकरानं खाऊन टाकला. तुम्ही म्हणे ना भुईमुंग लावा
मस्त झोपला गडी दारू पिऊन. त्याचा दोस्त आला होता, हा पूर्ण धिंगाणा करून टाकला. कैऱ्या चोरून नेल्या. तुम्ही काही टेन्शन नका घेऊ. आपले बैल जोडी घेतो आणि बैल जोडीनं पूर्ण पेरून टाकतो भुईमुंग डबल. त्याच्यानंतर चांगली डुकरं कोणते येते पाहतो आणि कोणते चोर होय ते कैरी चोर हे पाहतो. चला येतो मग आम्ही, तुम्ही व्हा समोर. कुठं चालले तुम्ही? जातो जरा रिचार्ज माराले. कालपासून डोकं खराब आहे माणसाचं. काल जे खाजून लागली अंगाले, कोणा होय तर काचकोरीच टाकून ठेवली त्या खुर्च्यावर. ते आपलं गार्डन नाही काय तिच्यावाल्या, सगळ्याच्या सगळे अंग खाजू राहिले होते. शेणानं आंघोळ धुवा लागली मला रात्री, तेव्हा त्याची थोडीशी खाज नरम पडली. असन कोणी इच्छक पोट्टे त्याचं काम होईये. माहीत तर पडू द्या फक्त मला कोण होय तर, मग पाहतो ना त्याले. पाहिजा माझ्यासाठी मग सोयीसाय घेऊन ये जा तिकडेच. बरं बरं, फक्त तुम्ही आता लवकरात लवकर जा बा. बस झाला आता चाय पाणी घेतला, डब्बा तर तुम्हीच आणून देता. निघतो मी आता मग. चला आम्ही निघतो.